नमस्कार, मी प्रतीक्षा. DNA मराठीमध्ये आपलं स्वागत. अहिल्यानगरतील सीएम तलरेजा वाईन्स ही संगमनेर येथील नाशिक पुणे महामार्गावरील टॉप 10 इम्पेरियल यशोधन कॉम्प्लेक्स येथे स्थलांतरित करण्याच्या प्रस्तावाला टॉप 10 इम्पेरियल मधील व्यापारी तसेच परिसरातील नागरिकांनी तीव्र विरोध दर्शवला आहे. या स्थलांतरास परवानगी देऊ नये अशी मागणी करणारे निवेदन जिल्हाधिकारी डॉक्टर पंकज आशिया तसेच राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या अधिकाऱ्यांना देण्यात आले. यावेळी लक्ष्मण डेरंगे, रवी शिंदे, सुदर्शन पठाडे, पारसमल संकलेचा, भारत मेहता, हर्षवर्धन खुळे, दीपक भालेराव आदींसह व्यापारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. अहिल्यानगर येथील सीएम तलरेजा वाईन्स स्थलांतरित करून संगमनेर येथील टॉप 10 इम्पेरियल यशोधन कॉम्प्लेक्स येथे सुरू करण्यासाठी संबंधित विभागाकडे अनुज्ञप्तीधारकाने अर्ज केला असल्याचं निवेदनात नमूद करण्यात आलं आहे. मात्र प्रस्तावित जागा ही व्यावसायिक कॉम्प्लेक्समध्ये असून येथे विविध दुकाने व कार्यालये कार्यरत आहेत. या ठिकाणी दैनंदिन खरेदीसाठी मोठ्या प्रमाणात नागरिकांची वर्दळ असते. विशेषतः महिला व लहान मुलांची संख्या लक्षणीय असून कॉम्प्लेक्समध्ये काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांमध्येही महिलांचा मोठा सहभाग आहे. अशा ठिकाणी वाईन शॉप सुरू झाल्यास महिलांच्या सुरक्षिततेवर विपरीत परिणाम होण्याची शक्यता असून खरेदीसाठी येणाऱ्या महिला तसेच काम करणाऱ्या महिलांमध्ये असुरक्षिततेचे वातावरण निर्माण होऊ शकते, अशी भीती व्यापाऱ्यांनी व्यक्त केली आहे. आज दिनांक 11 ऑगस्ट 2026 रोजी जिल्हाधिकारी अहमदनगर तसेच राज्य उत्पादन शुल्क अधीक्षक अहिल्यानगर यांना आम्ही निवेदन देण्यासाठी आलो होतो. तसेच राज्य उत्पादन शुल्क अधीक्षक यांच्या कार्यालयासमोर आज आम्ही घंटानाद आंदोलन केलंय. त्याचं कारण असं की आम्ही वेळोवेळी निवेदन दिले, वेळोवेळी त्यांची भेटी घेतल्या. त्यामध्ये नगरपालिकेचे मुख्य अधिकारी असेल, SP पोलीस असतील, त्यानंतर SP राज्य उत्पादन शुल्क तसेच जिल्हाधिकारी अहमदनगर तसेच पालकमंत्री अहिल्यानगर, त्यानंतर माननीय खताळ आमदार माननीय अमोलजी खताळ साहेब यांची पण आम्ही वेळोवेळी भेट घेतली. तरी सुद्धा राज्य उत्पादन शुल्क अधिकारी यांनी सदर गाळ्यामध्ये परवानगी देण्याचा जो घाट घातलाय ते असं समजले वरून राज्य उत्पादन शुल्क यांना जाग यावी म्हणून आज आम्ही इथे घंटानाद आंदोलन केलेलं आहे. आणि या उपरही जर राज्य उत्पादन शुल्क अधिकाऱ्यांनी त्यांचं म्हणणं रेटण्याचा प्रयत्न केला किंवा तिथं वाईन शॉपला परवानगी देण्याचा त्यांनी प्रयत्न केला तर आम्ही मान्य पालकमंत्री यांचे जनसेवा कार्यालय लोणी बुद्रुक येथे उपोषणास बसू असं आज आम्ही इथे नम्रपणे नमूद करू इच्छितो. आमचे पुढच्या आंदोलनाचा जो मार्ग आहे तो थेट आता पालकमंत्र्यांच्याच जनसेवा ऑफिस समोर बसण्याचा आम्ही ठरवलेलं आहे. जर आमची मागणी मान्य झाली तर मात्र आम्ही कुठले आंदोलन करणार नाही. मात्र आमची मागणी डावलून जर राज्य उत्पादन शुल्क यांनी टॉप 10 इम्पेरियल येथे जर परवानगी देण्याचा प्रयत्न केला मग मात्र पालकमंत्री यांचे ऑफिस समोर बसण्याशिवाय यांचे ऑफिस समोर उपोषणात बसण्याशिवाय आमच्या पुढे कुठला दुसरा पर्याय राहणार नाही. हे आज आम्ही अधीक्षक राज्य उत्पादन शुल्क अहिल्यानगर यांना निदर्शनास आणून देऊ इच्छितो.